आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्यालगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। दौंड तालुक्यातील यवत येथे जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी रविवार दिनांक 12 जुलै रोजी आगमन होणार आहे। या पालखीचे मुक्कामी आणि व्यवस्थापनाची मोठी तयारी चालली असून यवत ग्रामपंचायतला सुमारे 10 लाखाचा निधी शासनाकडून उपलब्ध झालाय, अशी माहिती यवत ग्रामपंचायतचे ग्रामसेवक बालाजी सरोदे यांनी दिली आहे। मी बालाजी सरवदे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय यवत, तालुका दौंड, जिल्हा पुणे। पालखी आमच्याकडे 12 जुलै 2026ला मुक्कामी आहे। मुक्कामाच्या हिशोबाने ज्या उपाययोजना आपण करत आहोत त्याच्यामध्ये मुक्कामाची व्यवस्थामध्ये महत्त्वाचं आहे टेंट यावर्षी शासनानं दिलेला आहे। त्याच व्यतिरिक्त शौचालय 1200 आपण 17 ठिकाणी आपण शौचालय लावतो। त्याच ठिकाणी 3 ठिकाणी पाणी भरायचे टँकरची व्यवस्था आपण पिण्याचं आणि वापरायचं अशी दोन्ही व्यवस्था केलेली आहे। हे सर्व करत असताना जिल्हा परिषदकडून आपल्याला यावर्षी वाढीव निधी म्हणून 10 लाख रुपये आपल्याला मिळालेले आहेत। तर त्यामध्ये आपण जवळपास जे टेंट लागले त्या ठिकाणचे मुरमीकरण आहे, दबाईकरण आहे आणि त्याच्यावर कच टाकायचं आहे जेणेकरून चिखल होणार नाही। आणि ज्या ठिकाणी शौचालय लावलेले आहेत त्या शौचालयाच्या ठिकाणीसुद्धा आपण मुरमीकरण आणि दबाई करून त्या ठिकाणी कच टाकणार आहोत जेणेकरून मागच्या वर्षी जे काही ड्रॉबॅक होते त्यावेळेशी क्लिअर करण्याचं काम जिल्हा परिषदकडून आणि आमच्याकडून आम्ही 100% करत आहोत। टेंट जे जर्मन हँगर लावलेले आहेत ते जर्मन हँगरचं जवळपास 90% काम आजच्या दिवशी पूर्ण झालेलं आहे। आणि शौचालय हे जवळपास 50% शौचालय आज रोजी आपल्याकडं 17 ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। काही लावलेले आहेत, जवळपास 70% लावले आहेत, काही येत आहेत। तर या पद्धतीनं आपलं जवळपास सर्व नियोजन चाललेलं आहे। येणाऱ्या भाविक भक्तांचं जे राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांची पालखी जी पंढरपूरला जाणार आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत कार्यालय आणि ग्रामस्थ हे आम्ही सगळे सज्ज आहोत। तरी वारकऱ्यांना विनंती असेल की आपण ह्या सर्व सेवांचा जर्मन हँगर असेल, शौचालय असेल यांचा अतिशय योग्य प्रकारे वापर करतील आणि ग्रामपंचायतीला सहकार्य करतील असे ग्रामपंचायत विकास अधिकारी या नात्याने मी अपेक्षा करतो आणि वारीसाठी सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। संध्यालगसाठी प्रतिनिधी संजय सोनवणे, दौंड। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।